विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते काँग्रेस नेत्यांमध्ये बैठक सुरू आहे। कारण आपल्याला काल कल्पना आहे की अंबादास दानवेंचं नाव जाहीर केल्यानंतर काँग्रेस नेत्यांचं म्हणणं होतं आमच्याशी तर काही चर्चा झालीच नाही। विधान परिषदेचे उमेदवार अंबादास दानवे, आमदार अनिल परब आणि खासदार अनिल देसाईंची काँग्रेस नेत्यांसोबत गांधी भवनात चर्चा सुरू आहे। काँग्रेसने उमेदवार देऊ नये म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनधरणीचा प्रयत्न आहे। विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेस माघार त्यामुळे घेईल का अशी शक्यता आहे। दरम्यान प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी एबी फॉर्म असलेलं पाकिट दानवेंसमोर ठेवलं आणि यामुळे विधान परिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे। काँग्रेस उमेदवार देणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या अंबादास दानवेंचा यामुळे मार्ग मोकळा झाला। चर्चेनंतर काँग्रेसनं सामोपचाराची भूमिका घेतल्याची माहिती। दरम्यान काँग्रेस विधान परिषदेसाठी उमेदवार देण्याच्या तयारीत असल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी जोरदार निशाणा साधला। परवाच्या डिलिमिटेशनच्या बिलाला जो काँग्रेसचा विजय झाला, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आणि मोदींचा पराभव झाला, त्याच्यामध्ये आमचे 9 खासदार तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून लढत होते। 2029 साली जर संधी प्राप्त झाली आम्हाला तर प्रधानमंत्री काँग्रेसचाच होणार आहे आमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यावर। त्याच्यामुळे प्रादेशिक पक्ष राज्यातले हे अधिक मजबूत करणं आणि काँग्रेसच्या बरोबरीने उभं राहतील असं वातावरण निर्माण करणं हे काँग्रेसच्या नेतृत्वाचं कर्तव्य असं मी मानतो। आता या राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निवृत्त झाल्यावर त्यांच्या जागी शिवसेनेनं अंबादास दानवे यांना उमेदवारी दिली। मला इतकंच म्हणायचं आहे की आपली संख्या तटपुंजी आहे। त्याच्यामुळे प्रत्येक वर्षी किंवा प्रत्येक निवडणुकीला आपल्याला काही गोष्टी वाटण करून घ्यावं लागेल। आता शिवसेनेला आहे, मागची निवडणूक राज्यसभेची पवार साहेबांना गेली, पुढली विधान परिषद ही काँग्रेसने घ्यावी अशा प्रकारचं चर्चा होऊ शकते। त्यामुळे संजय राऊतांनी अतिशय हुशारीनं पुढची विधान परिषद घ्यावी काँग्रेसनं असं म्हटलेलं आहे। राज्यसभा नव्हे, कारण नंतर त्यांना गरज पडणार आहे त्यांच्या राज्यसभेसाठी। पण एकूण सध्या तरी हे वादळ थांबल्याचं दिसतंय। आपल्याला अधिक माहिती देत आहेत संदीप राजगोळकर। संदीप, नेमके काय पडद्यामागे गणितं घडली, कशा प्रकारे शिवसेनेनं समजूत काढली काँग्रेसची? नाही काढली असं सध्या तरी म्हणता येते। संजय राऊत यांनी जरी दावा केला असला तरी आपल्याला आता जी माहिती मिळते प्रसन्न सर, त्यानुसार काँग्रेस अजूनही आक्रमक आहे। कारण उद्धव ठाकरे यांनी जो निर्णय घेतला तो काँग्रेसला मान्य नाही। जर उद्धव ठाकरे हे स्वतः उमेदवार असते तर काँग्रेस उमेदवार देणार नव्हता। मात्र ज्यावेळेला अंबादास दानवे यांचं नाव आलं त्यानंतर काँग्रेसनं उमेदवार द्यायचा निर्णय घेतला होता। गेल्या 15 ते 20 मिनिटांपासून एक महत्त्वाची बैठक सुरू आहे। शिवसेना नेते आणि काँग्रेस नेत्यांमध्ये स्वतः प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ त्या बैठकीला उपस्थित आहेत आणि उमेदवार अंबादास दानवे देखील उपस्थित आहेत। आपण एक जर व्हिडिओ पाहिला तर ज्या व्हिडिओमध्ये ही बैठक सुरू होतानाच जो हिरव्या रंगाचा एक इन्व्हलप आहे तो इन्व्हलप थेट सपकाळ यांनी उचलून दानवे यांच्या समोर टाकलेला आहे। त्यामुळेच काँग्रेस माघार घेते की काय अशी एक चर्चा सुरू झालेली आहे। कारण तो एबी फॉर्मचा इन्व्हलप होता आणि तो थेट त्यांनी दानवे यांच्याकडे सरकवलेला आहे। पण दुसरं जे आपल्याला माहिती मिळते त्यानुसार काँग्रेस अजूनही आक्रमक आहे, उमेदवार देण्यावर ठाम आहे। कारण यापूर्वी 2 वेळा काँग्रेसला माघार घ्यावी लागली आहे। एक म्हणजे राज्यसभा निवडणूक होती त्यावेळेला शरद पवार यांचं नाव आलं ऐनवेळेला आणि काँग्रेसला माघार घ्यावी लागलं। दुसरं ज्यावेळेला बारामतीमध्ये पोटनिवडणूक होती त्यावेळेला देखील काँग्रेसला माघार घ्यावी लागली होती। आणि अशा पद्धतीनं तिसरी हॅट्रिक काँग्रेस करणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात असतानाच आता काँग्रेस आक्रमक आहे। अजूनही चर्चा सुरू आहे। पुढचे फक्त 2 तास शिल्लक आहेत उमेदवारी अर्ज दाखल करायला। त्यामुळे काँग्रेस माघार घेणार का किंवा उमेदवार न द्यायचा निर्णय घेऊन उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देत थेट अंबादास दानवे यांना निवडून देण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करतं का हे बघणं महत्त्वाचं आहे। संजय राऊत यांनी जरी दावा केला असला तरी थेट बैठकीमध्ये अजून कुठलाही निर्णय झालेला नाही। ज्यावेळेला ही बैठक संपेल त्यानंतर पत्रकार परिषद होईल किंवा थेट माध्यमांशी संवाद साधला जाईल शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांकडून आणि त्यानंतरच स्पष्ट होईल काँग्रेसची माघार असणार की नाही याबाबतचा निर्णय होऊ शकतो। धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।